भरपूर आहे मित्रांनो. तुम्हाला खाणारा, तुम्हाला देणारा हा खऱ्या अर्थाने अनेक जण तुम्हाला भेटतील, परंतु तुमच्या मूलभूत महत्त्वाच्या गरजा भागवणारा देव माणूस तुम्हाला भेटणं आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक जण कष्ट करतोय, परंतु कष्ट करत असताना तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ना, त्या तुमच्यापर्यंत पोहोचणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि खऱ्या अर्थाने हे पुण्याचं काम सन्माननीय सुधाकर भाऊ घारे साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो कर्जत तालुक्यामध्ये, त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने महत्त्वाचं कुठलंही पद नसताना मी सातत्यानं मी मुरबाडमध्ये राहतोय, परंतु माझ्या ज्या वेळेस मी ओलमण असेल, बोरीचीवाडी असेल, अशा त्या विभागामध्ये का असेना, तिथे तुमचा महत्त्वाचा भाग जर म्हटला तर तुमची पाण्याची गोष्ट. आणि तिथे भाऊंच्या माध्यमातून तिथेच नाही तर अनेक ठिकाणी खऱ्या अर्थाने पाण्याची जी तुमची सोय असेल किंवा अजून तुमच्या महत्त्वाच्या गरजा त्या खऱ्या अर्थाने भाऊंच्या माध्यमातून पहा. समोरचा माणूस कोण आहे कोण नाही हे न पाहता समोरच्या माणसाची अडचण काय हे जाणून खऱ्या अर्थाने त्यांच्या मनातली गरजा पूर्ण करणं हे देव माणसाचं काम असतं. आणि त्याच देव माणसानं खऱ्या अर्थाने आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने पहा प्रत्येक गोर गरीब जनतेचं मन जिंकलीत. तो माणूस गरीब आहे श्रीमंत आहे त्याच्याकडे कधी पाहिलं जात नाही. त्या माणसाची अडचण काय, ती अडचण कशी दूर करायची हे सातत्यानं भाऊंच्या माध्यमातून पाहिलं जातं आणि त्या व्यक्तीला त्या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम केलं जातं. आज खऱ्या अर्थाने असं व्यक्तिमत्व तुम्हा आम्हा सर्वांना खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्याला लाभले, तुमचं भाग्य आहे. कारण आज महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ज्या गरजा या देव माणसांच्या माध्यमातून भागल्या जात आहेत. जाऊया पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, तिथे एक सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, बघता बघता 2 धावा, तिसरीचाही प्रयत्न, परंतु नाही इलाज, हात में नाही दांडू तो क्या करेगा पांडू. पहा 2 धावा घेतल्यात. खऱ्या अर्थाने या 2 धाब्याने संघाचं खातं इथे खुलं केलं जातं आणि संघाचा श्रीगणेश इथे केलं जातं. मी मागच्या वर्षी स्टेशन ठाकूरवाडी या गावाला गेलो, जाताना सहजरित्या गेलो, येताना खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं गाडी सोडून पायी येऊ का काय. त्या गावाला खऱ्या अर्थाने मला आमच्या अनिल दादा यांच्या माध्यमातून सांगितलं की आम्हाला आधी रस्ता नव्हता, पण तो रस्ता पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने निश्चित तिथंच मन भरून आलं की तुमच्यासाठी तो रस्ता झाला. म्हणजे तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने ज्या माणसाने एवढी मेहनत घेतली, अगदी ते मेहनत आणि खऱ्या अर्थाने ते प्रेम कधीही मनामधून न हटणारा माणूस आहे. आज खऱ्या अर्थाने भाऊंचा आदर, भाऊ खऱ्या अर्थाने निश्चित मी भाऊंशी त्या गोष्टीवर बोलेल. मी मुरबाडमध्ये होतो, परंतु भाऊंचे स्टेटस कदाचित मी सातत्यानं कायम माझ्या मोबाईलला असायचे. कारण त्यांचं काम बघून खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनामध्ये भाऊंचं नाव आदर काय येतो, त्यांचे काम आणि खऱ्या अर्थाने पहा खऱ्या अर्थाने गरीब जनतेच्या मनातली राजा माणूस तो म्हणजे देव माणूस सन्मानित सुधाकर भाऊ घारे साहेब. यावेळेस फटका इथे फसला गेलाय की काय शेवटच्या क्षणाला. आणि आता इथे निर्णय विरुद्ध पक्षाच्या बाजूने जाताना झुकेल का, आणि त्याचं चित्र ते घडलं विचित्र. आणि इथे 6 धावा. 2 प्रयत्नाला क्षेत्ररक्षकांना प्रयत्न केले, परंतु तिसऱ्या प्रयत्नाला बाउंड्री लाईनला टच कुठेतरी पाय हा क्षेत्ररक्षकाचा झाला आणि तिथे 6 धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या धावफलकाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा. धावसंख्या धावफलकावरती 12 बनली गेली आहेत. पहा पोरासोरा उभा वारा, धावसंख्या बनली 12. आणि इथे सामना क्रमांक आजची शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमधील हा पहिला सामना. एका साईडना कांड्रोली सी आणि त्यांना फाईट करते मोरिया धोदानी मनोज. चला स्पीडअप ठेवा. प्रति षटकामागे तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी राहणार आहे. 3 षटकही तुम्हाला बरोबर 15 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. जर का 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अधिकचा वेळ जर खर्च करत असाल तर तुम्हाला आयोजन कमिटीच्या वतीनं स्पर्धेचा जो नियम पेनल्टी असेल ती मात्र आपल्याला ग्राह्य धरावी लागेल. आज दोदानी संघ 11 खेळतात पण 18 पाठीमागे बसला, ते पण मांड्या घालून. तुमचाही खरी मजा आहे का पटलं माल तुम्ही. बाकी काय जाऊ दे, शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ, नवरा मरो नाही नवरी मरो, पण मॅच मात्र मजबूत देखाय मिळो. पहा हे प्रेक्षक वर्ग हा क्रिकेटचं प्रेम. आणि खऱ्या अर्थाने निश्चित इथे 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज आला गेलाय दीपक. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळ्यांसाठी दीपक. तर स्ट्राईक एंडमध्ये फलंदाज रघुनाथ. हिवाईनी स्टार टेनिस बाड ही तुमच्या समवेत जोडली गेली या स्पर्धेमध्ये.
नेमका काय देखून आरडला होती यारा बरं. यस, मला विचार पडला का नेमका बॉल लागला कुठं, नेमका याला हेडर झोंबली का मुंजा झोंबला का खई झोंबला, मलाच काय कळना. आफील मात्र मजबूत केली, पण काय झालं हंपर जाडाजुडा असल्यामुळे त्याला काय नो टेन्शन. अपील जोरदार केली, परंतु तिथे मात्र जरूर पंचाने सांगितलं फलंदाजच्या गुडघ्यामध्ये आजार निघाला, म्हणजे लेग बायच्या स्वरूपात तिथे एक धाव येईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. चला वेळेसाठी सहकार्य करा. स्ट्राईक एंडवरती यावेळेस तब्बल 200 प्रेक्षक मायबाप या स्पर्धेमध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत. यावेळी देखील रट्टा मारला, जरासा कुपोषित आला, फिल्डर तोटकासारखा धावला, परंतु ना इलाज काय करेल, पाठीमागे कोणीच नाही. पद्या पडला, एकट्यानं वाडा पडला, मोकाडा अशी तरा झाली, त्यामुळे तो काय डायरेक्ट हिट करेल. त्याला माहिती डायरेक्ट हिट करायचे म्हणून पुकार काय सांगायचा, स्टंप हुकला निकडे चौकार बिवकार झाला तर 2 भोशाड्या अजून भेटायच्या. तिथे सावरलं, एकच आली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 14 धावा आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. यावेळेस सरळ बॅटनं फटका सजवलाय. नाही, एक नंबर. अपील करताना मात्र जोरदार अपील करता, त्याच बरं आहे. मॅच देखील आपण कंटिन्यू करणार आहोत. त्याचबरोबर पाहुण्यांचा मान सन्मान देखील होणं फार महत्त्वाचं आहे. आज खऱ्या अर्थाने पहा, या स्पर्धेच्या निमित्तानं जो आपला या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाकडे वेळ फार कमी असतो. आज खऱ्या अर्थाने निश्चित या वेळेसाठी आपल्याकडे असणारा जो वेळ आहे तो वेळ या स्पर्धेसाठी दिला आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहुण्यांची उपस्थिती म्हणजे आमच्या स्पर्धेची गर्भश्रीमंती. आणि खऱ्या अर्थाने पाहुणे उपस्थित आहेत, पाहुण्यांचा मान सन्मान देखील होणं फार महत्त्वाचं आहे. यासाठी मित्रांनो म्हटलं जातं, पाहुण्यांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही आहे. पाहुण्यांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही आहे, तर ते तुम्हा आम्हा सगळ्यांच्या हृदयावरती कोरलेलं लेणं असतं. आणि तेच प्रेमाचं नातं आज जपत असताना पाहुण्यांची उपस्थिती. जाऊया खऱ्या अर्थाने पाहुण्यांच्या मान सन्मानाकडे. खऱ्या अर्थाने निश्चित अगदी आपण पाहू शकाल गोरगरीब जनतेची खऱ्या अर्थाने तळमळ असणारे व्यक्तिमत्व. आणि ते व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने पहा, ज्यांच्या माध्यमातून स्वतःनेच खऱ्या अर्थाने गरिबीमधून जीवन जगलं जातं, त्या माणसाला गरीब जनतेची जाण ही कायम असते. आज ही जाण खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल या व्यासपीठावरती. ते व्यक्तिमत्व अर्थात रायगड जिल्हा उपाध्यक्ष तसेच आरोग्य शिक्षण व क्रीडा सभापती रायगड जिल्हा परिषद सन्मान्य श्री सुधाकर भाऊ घारे साहेब इथे उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज हा वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप रायगड जिल्हा, ज्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा रंगत असताना आणि या सोहळ्यामध्ये साहेबांची जी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली या आजच्या रात्रीमध्ये, त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व समस्त ग्रामस्थ मंडळ, त्याचबरोबर सगळे या पंचक्रोशीतील सगळे समस्त ग्रामस्थ मंडळ आणि स्टेशन ठाकूरवाडी सगळे समस्त ग्रामस्थ मंडळ, त्याचबरोबर वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी आणि सगळे जिगरी ग्रुप, ज्यांच्या वतीने मी सगळ्या पाहुणेवरांचं मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार मानतोय की आपला अमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलाय. इथे मी गोमादादा पारधी ज्यांना विनंती करतोय, या आपल्या शुभ हस्ते देव माणूस अर्थात तुम्हा आम्हा सगळ्यांच्या हाकेला धावून येणारं व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य श्री सुधाकर भाऊ घारे साहेब जे आज उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. हा खऱ्या अर्थाने भाऊ मान सन्मान नाही आहे, तर खऱ्या अर्थाने आज हे अतूट नातं आहे आणि ह्या अतूट नात्याने जो आपण दिलेला हा वेळ फार महत्त्वाचा आहे. आज खऱ्या अर्थाने पहा, प्रत्येकाच्या मनामध्ये भाऊंच्या विषयी जे पद्धतीनं आपण आपुलकी पाहतो ना, याचं एकमेव कारण आहे की भाऊ काळ्या रात्री का होईना प्रत्येक जनतेसाठी एका हाकेनं खऱ्या अर्थाने धावून येणारं व्यक्तिमत्व आणि ते भाऊंचा केला जातो यथोचित मान सन्मान. माईची उपदारशाल प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे सन्माननीय सुधाकर भाऊ घारे साहेबांचा करत आहोत आपण यथोचित मान सन्मान.
उत्तमदादा भोईर ज्यांचाही यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत। त्याचबरोबर या सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री भरतदादा थोरवे ज्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान करणार आहोत। हा मान सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेल रघुनाथदादा पारधी ज्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण इथे संपन्न करून घ्यायचा आहे। प्रत्येक अतिथींचा मान सन्मान होतो आहे, होणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। खऱ्या अर्थाने म्हटलं जातं ना, गुलाबाचं फूल हातामध्ये घेताना त्याचा सुगंध फार मनामध्ये दरवळत असतो, परंतु त्या गुलाबाच्या झाडाला खऱ्या अर्थाने काटे किती असतात, ते काटे खऱ्या अर्थाने शोधत असताना त्या काट्यांचा त्रास सहन करून तो गुलाबाचा सुगंध तुमच्या मनामध्ये दरवळला जातो आहे आणि पाहुण्यांची उपस्थिती आणि पाहुण्यांचा मान सन्मान देखील आज आपल्या सगळ्यांच्या हृदयावरती दरवळला जातो आहे। आणि खऱ्या आता निश्चित आज या शेवटच्या रात्रीमध्ये रायगड जिल्हा उपाध्यक्ष आरोग्य शिक्षण क्रीडा मंडळ सभापती रायगड जिल्हा परिषद सन्मान्य श्री सुधाकर भाऊ गारे साहेब खऱ्या अर्थाने आज उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल सन्मान्य श्री भरतदादा थोरवे सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते रोहिदास पाटील, त्याचबरोबर उत्तमजी भोईर, त्याचबरोबर गणपत जाधव आणि त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्या पाहुण्यावरांचं, त्याचबरोबर उपस्थित सगळ्या प्रेक्षक मायबापांचं, उपस्थित सगळ्या पंचक्रोशीतील ज्येष्ठ व्यक्तींचं करूया समस्त ग्रामस्थ मंडळ स्टेशन ठाकूरवाडी ज्यांच्या वतीनं आपलं सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत। त्याचबरोबर सन्मान्य नंदूजी रुटे ग्रामपंचायत उपसरपंच, माजी उपसरपंच, त्यांचाही मान सन्मान आपण इथे करणार आहोत। खऱ्या अर्थाने मी बबनदादा ज्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण इथे संपन्न करून घ्या। आज खऱ्या अर्थाने बबनदादा भोईर, बबनदादा उघडे निश्चित ज्यांच्या शुभ हस्ते हा खऱ्या अर्थाने मान सन्मान होतो आहे। आज प्रत्येक अतिथीचा मान सन्मान होणं फार महत्त्वाचं आहे या दादा, कारण पाहुण्यांची खऱ्या अर्थाने आपण पाहिली तर कुठेतरी प्रत्येक हे जग आपण खऱ्या अर्थाने पाहिलं ना, सकाळी होण्या अगोदरपासून प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये धावपळ असते, तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये धावपळ आणि धावपळ आणि धावपळच असते। आज या निमित्तानं खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल निश्चित सन्मान्य श्री देव माणूस गोर गरीब जनतेच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने आज त्यांची जागा आहे। गोर गरीब जनतेसाठी काळ्या रात्री खऱ्या अर्थाने एका हाकेला धावून येणारं व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य श्री सुधाकर भाऊ गारे साहेब खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेसाठी आपण भेट देण्यासाठी आलेत आणि खऱ्या अर्थाने आपण स्पर्धेनं रजा घेत आहेत। असं सदैव कायम तुमचं प्रेम आमच्यावरती राहू द्या, सगळ्या तरुणांवरती राहू द्या, सगळ्या समस्त ग्रामस्थ आणि त्याचबरोबर सगळ्या जनतेवरती कायम अगदी अशाच पद्धतीनं आपण खऱ्या अर्थाने निश्चित सगळ्या जनतेची साथ आपण कायम जरूर तुमच्या सोबत असणारे आमचा सगळ्या जनतेचा आशीर्वाद। आणि निश्चित आज खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज इथे शेवटच्या रात्रीमध्ये जात असताना पाहुण्याची उपस्थिती मी पुन्हा एकदा सगळ्या पाहुण्यावरांचा सगळ्यांचा मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार मानतोय, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय त्याबद्दल। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅच देखील सुरू आहे, परंतु स्क्रीनवरती जाता जाता प्रत्येक आयोजकांच्या मनातली शंका दूर करण्याचं काम इथे सन्मान्य सुधाकर भाऊ गारे साहेब इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज इथे उपस्थित राहिले, आमच्या खऱ्या अर्थाने स्पर्धेची शोभा वाढली। आज प्रत्येक जनतेच्या खऱ्या अर्थाने इच्छा होत्या या 4 रात्रीमध्ये की भाऊंची उपस्थिती फार महत्त्वाची होती आणि ती उपस्थिती खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आज लाभली गेली आहे। आज या स्पर्धेला 4 चांद लागले गेलेले आहेत, कारण जी उपस्थिती म्हणजे आमच्या स्पर्धेची गर्भश्रीमंती। 21 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती, ओव्हर क्रमांक सुरू आहे 3, शेवटची ओव्हर मला वाटतं सुरू आहे। आणि या अगदी आपण पाहू शकाल सन्माननीय सुधाकर भाऊ गारे साहेब खऱ्या अर्थाने स्पर्धेनं रजा घेत आहेत, परंतु पहा आज त्यांच्याकडे जो थोडा ना थोडा वेळ का असेना तो वेळ आज देण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिलाय। खऱ्या अर्थाने निश्चित तुमचं खूप खूप धन्यवाद। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, शेवटची ओव्हर सुरुवात होतानाच पहिल्याच बॉलवरती शेम कार्यक्रम झाला, या डाळीत कांजी कांजात वराण आणि तिथे मात्र या अंचा मंचा लोणचा कंचा तिथे फलंदाज झाला बाद। फलंदाज तिथे मात्र बाद होताना पाहायला मिळाला आणि नवीन कोरा करकरी शोरूमपी टटशीत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळेल जगन पण काय सांगायचं, फुसका बार झाला, फुसका बार
त्याला जेवाय दिला, किचनमध्ये हॉलमध्ये जाऊन नाचायला लागला, पण नाही इला झाला. बॉल मात्र सुळकून गेला आणि पुळकून विकेट किपरनं धरला. यार ठणठणीत कोरा करकरीत तिथे डॉट. निर्धाव चेंडू आला गेलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. आखूड टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला फटका चाबूक मारलाय. फिल्डर तोटका झाला. बस काय करील तो तरी नाही इलाज झाला. असा कार्यक्रम झाला म्हणजे काय सांगितलं, ही बेडूक चाप्या बिल्डिंग झाली तोपर्यंत काय सांगितलं, तख्थैया तख्थैया बाकी करतोय आम्ही. चला तुम्ही आया भैया तिथे जरूर. तीन धावा आल्यात या बॉलवरती आणि संघाची धावसंख्या आता आमचे स्कोर मित्र सांगतायत 24 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. इथे कांड्रोले सी सूरज या टीमच्या धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. नेक्स्ट मॅच कुणाची आहे? पोखरवाडियाना जे हनुमान मोसरे. विनंती आहे मिड इनिंग मध्ये टॉस करण्यासाठी उपस्थित राहा. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित राहणार नाही त्या टीमला खऱ्या अर्थाने टॉस पराभूत व्हावं लागणार आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित राहिले नाही तर कमी चेंडूचा सामना खेळावा लागणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर आले नाहीत नंतर काय बोंबा मारू नका. काय वराती मागून घोडा हकलल्यानं काय 16 गाजत नाही. वेळ आहे त्या वेळेतच आपण सहकार्य करा. मैदानाच्या आतमध्ये चौकार आला. संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. चांगली धावसंख्या धावफलकावरती उभारणं फार महत्वाचं होतं. पुन्हा एकदा कन्यादान करस महा. डीजे वाल्या मगा परत जरा आवाज जरा गोड दे. आता काय झाला, जरा पांचाट झाला का पुंचाट झाला? कुछ तो गडबड है दया, दरवाजा तोडो, नीचे झुक के देखो. इथे जाणं फार महत्वाचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहान. इथे 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 फलंदाज होतोय तो मात्र बाद. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती चा वापर कमी करून मॅच कडे वळणं फार महत्त्वाचं राहील. कारण काय माहित आहे का, खेळणाऱ्याला मजा वाटते पण जो मॅच ठेवतो त्याला माहित आहे एक टायमाला लग्नाला आवडा कोणी स्वतःची मेहनत झात नाही. काय सांगायचं आहे, लग्नाला सांगायचं 1.5 महिना मेहनत करायला लागते पण हे टायमाला गडी मात्र मस्त बिछानात सामसूम मध्ये झोपत असतो. मॅची चांगल्या नाईटच्या मॅची म्हणजे काय माहिती आहे का, बुबळा बाहेर याची कामा. यावेळेस देखील हो इथे शांत्या राहिल्या झोपत आणि कांत्या राहिल्या वखत. दोघाच्या फटीतून बॉल मात्र सुळसुळीत पुळपुळीत. तिथे 4 धावा आल्यात. कारण काय माहिती आहे का, प्रत्येक जण सांगतो योगेश वाघ बोलतो काय मला काय माझा मीटर चालू असतो त्यामुळे मला काय राहायचे बोलायला दिवसा बोलायला आपला मीटर चालू. पण ज्या पद्धतीनं आयोजक स्पर्धा भरवत आहेत ना, मी सगळ्या खेळाडूंना एकच विनंती करेल की तुम्हाला जो वेळ दिलेला असतो कमीत कमी त्याच्या अगोदर नका, परंतु तिथून 15-20 मिनिटं वेळेसाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू, परंतु दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहा. कारण काय माहिती आहे का, निगत डिझेलचा आता आयोजकाला टायमिंग होया 1:30 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर तुमचा डिझेल. त्यामुळे टीम लेट आले आयोजकाला काय आता रेशन काढावं, पहिले पेट्रोल राखेल भेटत, आता राखेल पण भेटत नाही, त्यामुळे नाही इलाज. इथे जाऊया. पहिला डाव संपला गेला. पहिल्या डावामध्ये इथे कांड्रोली सी संघाने धावा बनवल्या गेल्या 34 विजयासाठी 35 धावांची आवश्यकता राहील आणि या 35 धावा आता कशा बनवल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया. मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया. डाबाचं दुसरं सत्र. या दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील, शिवम लोबी ज्यांना आपण इन्व्हाइट करूया, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये सातत्यानं प्रत्येक रात्रीमध्ये ऐकत आलात, अगदी आजच्या रात्रीमध्ये देखील त्यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. तुर्तास मित्रांनो मी थोडंसं थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका, तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप रायगड जिल्हा आयोजित सन्मान्य श्री सुधाकर भाऊ घारे देवमाणूस चषक 2025 चा पर्व क्रमांक 2 हा दैदिप्यमान 16. धन्यवाद.
मॅच नंबर 2 इन ॲक्शनमध्ये पोखरवाडी आणि त्यांच्या आगे जय हनुमान मोसारा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉसबॉक्समध्ये जॉईंट व्हा. मी आयोजकांना विनंती करेल आपण या दोन संघादरम्यान नाणेफेक करून घ्या. आदरणीय उत्तमजी भोईर यांच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला होता आणि 34 धावा खर्च केल्यात. 35चं टार्गेट. पहिलाच बॉल धीमा गतीचा कव्हर ड्राईव्हचा फटके हवेशी बॉल वार्तालाप करतोय. उलट्या दिशेनं झेल टिपण्याचा मानस आहे. डीपेक्षा कव्हरमध्ये हा बॉल गेलाय. क्षेत्ररक्षकानं बॉल उचलण्याचा प्रयत्न केला. इथे हलकीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत धावा पळून काढल्या दोन फलंदाजांनी. त्या टोटल 3. तिहेरीनं धाबेचा श्रीगणेश होत असणार या मॅचमध्ये. एका बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 आकड्यावरती. फटका अप्रतिम होता परंतु टायमिंग थोडंसं कमी पडलं. तिथून धावा मिळाल्या 3-3च्या मदतीनं धाब्याचा हा श्रीगणेश होत असताना 35चा टार्गेट आहे. मागील रात्रींचा जर विचार केला तर 35 धावा डिफेंड देखील होऊ शकल्यात आणि त्या अगदी सहजरित्या चेस देखील झाल्यात या स्पर्धेमध्ये. इथे गोलंदाजी फार अप्रतिम करावी लागेल या धावांचा बचाव करण्यासाठी. रघुनाथचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न हवेमध्ये पकडले का इथून कॅच. पंचांकडे अपील. फिंगर गोचप करत असताना पहिला धक्का इथून लागत असताना टीम. वरती उपस्थित आदरणीय रामदास चिलोबी यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय बबनजी उघडे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. हा खरं तर पेशाने शिक्षक आहेत परंतु क्रिकेटचं असलेलं वेळ आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम यासाठी या स्पर्धेला देखील शुभेच्छा देण्यासाठी ते आले. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. बीड गावचे ग्रामस्थ आदरणीय रामदास चिलोबी यांना सन्मानित करण्याची विनंती. त्यानंतर ज्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आपण पाहता कूलरची व्यवस्था निर्माण करून देण्यात आली ते आमचे आदरणीय चेतनजी डायरे यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. उमरोली गावचे कार्यकर्ते अर्थातच आदरणीय चेतनजी डायरे यांना मी सन्मानित करण्याची विनंती करतोय. त्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये कूलरची व्यवस्था निर्माण करून देण्यात आली. मी त्यांचं पुन्हा एकदा वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप रायगड जिल्हा यांच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आदरणीय नरेशजी हिंदोळे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते चेतनजी डायरे यांना सन्मानित करायचं आहे.
उमरोली गावचे युवा कार्यकर्ते या स्पर्धेची मायेची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक आठवण म्हणून प्रेमाचं प्रतीक सन्मान चिन्ह देत मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण ऑन स्क्रीनवरती पाहतोय. जवळजवळ 1 ते 1.5 तास पूर्वीचे मान्यवर स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील मी कौतुक करेल. आदरणीय सुमितजी बुंधाटे यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय वालकुजी पारधी यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सुमितजी बुंधाटे यांचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. गोलंदाज जिंकणाऱ्या टीमला पॅनलाइज देखील करूयात. आज नियम सर्वांसाठी कठोर असतील या गोष्टींकडे लक्ष द्या. आज आज ज्या ज्या संघांचा सामना आहे लाईव्ह कोणी बघत असेल तर कृपया करून वेळेवरती आपण थोडं लक्ष द्या हीच मी विनंती करतोय. लेफ्ट आर्म पेस वेगवान बॉल षटक संपत असताना पंच सांगतायत ओव्हर नंबर 1 चा खेळ इथून संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 35चं टार्गेट 35 पर्यंत पोहोचायचं आणि पॉवर प्ले मध्ये धावा जमवल्या त्या टोटल 11. आता येणारे 18 बॉल 24चं इक्वेशन. टीम मीटिंग करू नका प्लीज. आज टीम मीटिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण करू नका. क्रुशियल मोमेंटवरती सामना असेल तर ठीक आहे परंतु आज टीम मीटिंग जास्तीत जास्त वेळापर्यंत आपण घेऊ नका हीच आयोजकांच्या वतीनं सूचना आहेत. अन्यथा पॅनलाइज केले जाईल. कांट्रोली सी संघ खूप उशिरांना पोहोचला. या स्पर्धेची शिस्त काय असते या स्पर्धेनं शिकवलं. गेली 4 रात्र 3 रात्रीमध्ये तर खऱ्या अर्थानं सामने योग्य वेळेवरती सुरू होत होते आणि शेवट देखील योग्य वेळेवरती होत होते. त्यामुळे आज आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल प्रथम संघांचा जो सामना होता ना तिथून थोडं नाराज केलं दोनही संघांनी. कालच्या रात्रीमध्ये देखील आंबेरपाडा संघानं आणि आजच्या रात्रीमध्ये मी तर म्हणेल कांट्रोली सी संघानं देखील आज थोडंसं नाराज केलं आयोजकांना. क्रिकेटची शिस्त काय असते खऱ्या अर्थानं ते आज विसरले आणि त्याचमुळे आयोजकांनी त्यांना पॅनलाइज देखील केलं. अकोडाप्याचा बॉल
पुल करण्याचा प्रयत्न होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंच स्टेबल आहेत. निश्चित निर्धाव चेंडू आहे. निर्धावानं धावसंख्या थांबते ती 11 आकड्यावरती. साथी स्कोरर प्रतीक कदम माहिती सांगत असताना पहिलाच बॉल निर्धाव येतोय. दुसरा बॉल इथे देखील वेगवान तेज तरार बॉल होता विकेट किपरच्या हातामध्ये. रनआउटच्या स्वरूपात इथून मात्र फलंदाज बदलतोय. स्टंपिंगच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. ज्ञानेश्वर इथून माघारी जाईल. सूरजचे षटक तुम्ही पाहताय. पहिल्या षटकात 11 धावा गेल्यानंतर 18 बॉल 24चं इक्वेशन होतं. पहिल्याच 2 बॉलमध्ये एकही धाव आलेला नाही. आता 16 बॉलमध्ये 24चं इक्वेशन. रिव्हर्सचा प्रयत्न केला. इथून स्विचिटचा फटका होता. इथून शॉर्ट थर्डमॅनमध्ये झाली आहे चुकी. कॅच ड्रॉप जीवनदान मिळालंय बॅटर्सला. इथून मात्र आल्या पावली माघारी परतावं लागलं असतं परंतु इथून मिस्टेक चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये रन मिळते इथे 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती असताना 35 पर्यंत पोचायचंय. मोठ्या फटक्यांसाठी आता खऱ्या अर्थानं प्रयत्न करतायत बॅटर्स परंतु बॉल सूरज योग्य टप्प्यावरती हाताळतो. एक कमबॅकिंग स्पेल हाताळण्याचा प्रयत्न आहे मॅचमध्ये. निघाला बॉलिंग ट्रॅकवरती पुनश्च एकदा. टप्प्याचा बॉल खांद्याचा जास्त वापर केला बॉलवरती. पुनश्च एकदा रनआउटची संधी होती. कलेक्शन योग्य रीतीने नाही आणि इथून बॅकअप देखील अतिशय खराब. आणि इथे पाहत असताना आपण धावा मिळतील पूर्णपणे 22च्या स्वरूपामध्ये 3 पंच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 1 रन शॉट. 1 बाउन्सचा इशारा. सक्त ताकीद दिले गोलंदाजाला पंचांनी. आणखी एक स्विचिटचा फटका खेचण्याचा प्रयत्न. यावेळी परफेक्ट कनेक्शन बॅट मधून मिडल ऑफ द बॅट स्विचिटच्या स्टाईलला पाठवला बॉल डीप थर्ड मॅन मध्ये येतोय. चौकार. स्विचिटच्या स्टाईलना चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावर 23 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलचं इक्वेशन. इक्वेशन आपण पाहताय. 12 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. 35चं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 11. दुसऱ्या षटकामध्ये आपण धाबा खर्च करताना पाहिलं सूरजला.
टोटल 12 आणि त्याच 12च्या मदतीनं 2 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 23 या आकड्यावरती. अंतिम 12 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. लगभग रनअप बॉल इक्वेशन तुम्ही पाहताय. इथून या षटकामध्ये आता कमबॅक करावा लागेल. अंतिम षटकामध्ये मॅच जर न्यायची असेल, अंतिम षटकामध्ये संघर्ष करायचा असेल तर या षटकात किमान कमीत कमी धावा देणं फार गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये जगनला एक कमबॅक किंग स्पेल हवा आहे पुनश्च एकदा फिल्डिंग करणाऱ्या कांड्रोली सी संघाला. उशिरानं पोहोचला या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन वॉड शॉट, लॉंग लेग सीमा पार बॉल गेलाय. 6 धावसंख्येसाठी या मॅच मध्ये हवा सोडणारा हा अप्रतिम दर्जेदार षटकार. मोर्या 11 दोधानी संघ. 10 बॉल अंतिम शिल्लक आहेत, 5 ची आवश्यकता. पहिल्याच बॉलमध्ये आलेला षटकार थोडासा बॅकफुटवरती नेऊन ठेवला इथे फिल्डिंग करणाऱ्या कांट्रोली सी टीमला. बॅकफुटला जाऊन आणखी एक जबरदस्त फटका, फक्त दिशा दिली आहे. हलवार पद्धतीनं फ्लिकचा फटका, नजाकत. डीप फाईन लेग मध्ये बॉल चालाय सीमा पार. स्कोर अर्ध लेबल करणारा हा येतोय आणखी एक अप्रतिम चौकार. स्पर्धेचा नियम स्कोर अर्ध लेवल तुम्ही पाहताय. एका धावेची आता इथून गरज आहे. फुलटॉस बॉल हलक्या हाताने सन्मान दिलाय. विजयाची धाव, पुश करा खुश राहा. इथून मात्र पहिली धाव येते आणि इथून मात्र सामना जिंकलाय वन साइड रित्या मोर्या 11 दोधानी संघानं. हार्ड लक टीम कांट्रोली सी. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय. चला आपला निर्णयावरती लगेच अंमलबजावणी करा. पोखरवाडी आणि त्यांच्या अगेन जय हनुमान मोसरा. पोखरवाडी आणि त्यांच्या अगेन जय हनुमान